तर रोजचे 10 मिनिटं ठरवणार तुझे पुढचे येणारे 10 वर्ष. अभी मजा आएगा ना भिड़ो. आज मी तुम्हाला एक अशी सवय सांगणार आहे जी खूप साधी आहे पण तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. ही सवय म्हणजे 10 मिनिट दररोज वाचन. क्या बात कर रहे हैं? इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी, स्टेज डेअरिंग कमी असणे आणि स्मार्टनेस कमी असणे या सर्वांना एकच मूळ कारण आहे, ते म्हणजे लॅक ऑफ नॉलेज. आता यात खूप जण म्हणतील का आम्हाला जर नॉलेज घ्यायचंच असेल तर आम्ही आमच्या अनुभवांमधून घेऊ. आम्ही युट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या प्लॅटफॉर्म मधून देखील घेऊ. मग आम्ही पुस्तकच का वाचावा? आता एक खरी गोष्ट सांगतो जी तुम्ही देखील रिलेट कराल की जेव्हा पण आपण इंस्टाग्राम, युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर एखादी नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी जातो आणि तेव्हा 80% लोक तर ही गोष्ट रिलेट करणारच की ते दुसऱ्याच कंटेंटमध्ये अडकून जातात किंवा दुसऱ्याच प्रकारचा व्हिडिओ बघायला लागतात आणि जे ते मेन बघायला गेले ते बाजूला राहून जातं. सो यू मस्ट अप्लाय दिस हॅबिट. तुम्ही हळूहळू बघणार की तुमच्यात परिवर्तन होतं. 1 महिन्याने तुम्ही जे अस्पष्ट बोलत होते किंवा उच्चारण तुमचे चुकत होते ते उच्चारण आता नीट होत चालले. तुम्ही 2-3 महिन्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की तुमची जी इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी होती ती देखील बदलत चालली. आता तुम्ही 4 लोकांसमोर बोलत चालले, 4 लोकांना तुमच्या गोष्टी सांगत चालले, तुम्ही बोलायला घाबरत नाही. 6-7 महिन्यात तुम्हाला कळेल की तुम्ही तुमचे विचार देखील मांडू राहिले. तुम्ही स्टेज डेअरिंग तुमची वाढलेली असेल, तुम्ही लोकांसमोर भाषण करू राहिले, तुम्ही लोकांना काही शिकवू राहिले आणि कम्प्लिटली 1 इयर मध्ये तुमची टोटल पर्सनॅलिटी चेंज होऊन जाईल. फक्त 10 मिनिटांनी. 10 मिनिटाची ही छोटीशी सवय तुमचं अख्खं जीवन बदलू शकते. ट्रस्ट ऑन मी. कारण ही तुम्ही जेही पुस्तक वाचणार ते त्या लेखकाचं 40 वर्षाचं आयुष्य आहे ते तुम्ही वाचताय. त्यांनी 40 वर्ष, 50 वर्ष रिसर्च करून ते पुस्तक लिहिलेलं असतं आणि ते तुम्ही काही दिवसात वाचता. म्हणजे तुम्ही एकदा फक्त कल्पना करून बघा की तुम्ही किती नॉलेज गेन करताय आणि यानेच होईल तुमची लॅक ऑफ नॉलेजची प्रॉब्लेम सॉल्व्ह, ना की सोशल मीडिया. तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की याला लाईक करा आणि अशाच नॉलेजेबल आणि चांगल्या कंटेंटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर बघत असणार तर फॉलो करा. आपण पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.